हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण चायनीज भेळ बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. आपण हे हक्का नूडल्स घेतलेले आहेत, ते बॉईल करून आपण ते परत फ्राय करणार आहोत. त्यासाठी त्या भेळीसाठी लागणारे साहित्य पाहूया. आपण एक शिमला पातळ अशी कट करून घेतलेला आहे, गाजर पातळ असं कट करून घेतलेलं आहे, कोबी छान असा पातळ कट करून घेतलेला आहे, मीठ, शेजवान चटणी, सोया सॉस, टोमॅटो केचप आणि तेल. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपण एक कढईमध्ये पण पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि जे आपण नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण लग्नाच्या चमच्या सहाय्याने आपण ते मोकळे करून घेणार आहोत आणि छान असे आपण ते 10 ते 12 मिनटासाठी आपण ते छान असे शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ते आपले शिजवायला ठेवलेले आहेत आपण साईडला. तोपर्यंत आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा आपण टॉस करून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं 1 चमचा छोटा पोहेचं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे पातळसर चिरून घेतलेले गाजर आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि आपण ते थोडेसे 1 मिनिटभर आपण टॉस करून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं ह्या भाज्यांना लागतं तेवढंच. त्याच्यानंतर आपण पातळसर चिरून घेतलेली शिमला आणि जो कोबी घेतला होता आपण तो पातळसर कट करून तो घालून आपण अजून 1-2 मिनिट आपण अशीच फ्राय करून घेणार आहोत. जास्त भाज्या शिजवायच्या नाहीत, फक्त आपण त्या थोड्याशा टॉस करून घेणार आहोत. आता आपल्या भाज्या पण थोड्याशा आपण परतून झालेल्या आहेत. त्याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही आहे, असं ठेवायचा. आता आपण जे नूडल्स शिजवण्यासाठी ठेवलेले आपले ते शिजवून झालेले आहेत. आपण आता ते एका चाळून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण ते नूडल्स ठेवून घ्यायचे, कारण त्यातलं सगळं पाणी खाली निघून जातं. त्याच्यासाठी आपण ते त्याच्यावरती ठेवून घेणार आहोत. सर्व आपण त्या चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत. तर आपल्या चाळणीमध्ये सर्व ओतून झालेले आहे. आपण एक पोहेचा चमचा भरून छोटंसं तेल घेतलेलं आहे थोडंसं, ते त्याच्यावरती घालून आपण ते चमच्याच्या साहाय्याने सर्व मिक्स करून आपण ते फॅन खाली ठेवणार आहोत. कारण की आपले हे नूडल्स मोकळे होण्यासाठी आपण थोडंसं तेल घातलेलं आहे. आता आपले नूडल्स छान असे थंड झालेले आहेत. आपण गॅसवरती तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जे नूडल्स आपण थंड करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असे आपण ते गोल्डन ब्राऊन रंगाच्या होईस्तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. त्या तेलामध्ये थोडेसे मधून आपण त्याला हलवून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने छान असं पलटी करून आपण छान हे नूडल आपण फ्राय करून घेणार आहोत. ते हलवून छान असं आपण त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, कारण की ते तळायला खूप वेळ जातो. आता आपले नूडल फ्राय झालेले आहेत करून. असेच आपण उरले जे नूडल्स आहेत ते पण तेलामध्ये घालून आपण ते पण फ्राय करून घेणार आहोत. आता आपले सर्व नूडल फ्राय करून झालेले आहेत. आपण ज्या भाज्या आपण टॉस करून घेतल्या त्या थोडंसं मीठ टाकून त्या भाज्या, त्याच्यानंतर आपण शेजवान चटणी 1 चमचा घेतलं तर शेजवान चटणी त्याच्यामध्ये घालून घ्यायची. त्याच्यानंतर आपण टोमॅटो केचप घेतलं तर टोमॅटो केचप 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा घेतलेला तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्या भाज्यांमध्ये तो मिक्स करून घ्यायचा. सुरुवातीला भाज्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जे नूडल्स फ्राय करून घेतले होते आपण ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. हाताने ते मोकळे करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण ते सर्व भाज्या आणि सॉसेस त्या नूडल्समध्ये मिक्स करून घ्यायचे. ते भाज्या आणि नूडल्स हे सर्व मिक्स करून एकसारखं आपण दोन्ही चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपले छान असे आपलं मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आपण आता ते एका बाउलमध्ये घेऊन गार्निशिंग करून घेणार आपण आहोत. त्याच्यासाठी आपली चायनीज भेळीसाठी वरतून थोडंसं कोबी, शिमला मिरची आणि गाजर आणि थोडेसे वरतून फ्राय नूडल्स, अजून थोडासा कोबी. आता आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.